नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज तारीख आहे 30 जानेवारी आणि वार आहे शनिवार, शुक्रवार आहे शुक्रवार. तर आजच्या दिवसाची सुरुवात होते. 11 वाजलेले आहेत आणि आता पिऊया ब्लॅक कॉफी. कधीच उठलो होतो, फ्रेश होता आपल्याला टाईम होतो रोज, ते तुम्हाला माहितीच आहे. काल रात्रीच व्लॉग एडिट केला होता, झोपता 3 वाजले आणि सकाळी काहीच लोड नव्हता. म्हणजे थंबनेल वगैरे सर्व अपलोड वगैरे काल रात्रीच केलं होतं आणि रील पण एक टाकली आहे आणि डेली आपण रील टाकण्याचा प्रयत्न करू. आता पहा, आपल्याकडून जेवपर्यंत होईल कंटिन्यू करण्याचा तेवपर्यंत कंटिन्यू करू, नंतर एक ब्रेक घेऊ, नंतर परत यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर ॲक्टिव्ह होऊया. आता पिऊ ब्लॅक कॉफी आणि पाहूया आजच्या दिवसात काय होते. ब्लॅक कॉफी पिलो गाईज, ब्लॅक कॉफी. पियुष दाखल होताना समोर पीपी आहे. या मैदानाचा प्रचंड अनुभव असणारा असा बॅटर समोर आपण पियुष यांना बघतोय. 12 चेंडूंचा खेळ शेष आहे. खर्च करणं शेवटच्या 12 चेंडूमध्ये. एकविरा या संघाकडून चांगला चेंडू होता, परंतु त्याहीपेक्षा सुंदर फटका आपल्याला खेळायला बघायला. या अगोदर तुम्ही शॉर्ट्स बघितले असतील. मी ग्राउंडवर गेलो होतो UPL बघायला, म्हणजे पियुषची आणि प्रणय काकाची मॅच बघायला. कारण की दोघं पण एकाच टीममध्ये आहे, म्हणजे 2 मॅच बघायला थांबायची गरज नव्हती. पण मी कधीच गेलो होतो. दुसरी मॅच बघितली, तिसरी, कारण त्यांची तिसरी मॅच होती. दुसरी मॅच बघितली आणि तिसरी मॅच, आणि ते जिंकलेले आहेत. म्हणजे आपण पुन्हा ग्राउंडवर जाऊ शकतो थोड्याच वेळात. आता मी जेवायला आलेलो आणि वाजल्यात 2:30 झालेले आहेत. आज शुक्रवार आहे, तर जेवणात आहे चिकन आणि राईस. चिकन, शुक्रवार चिकन. आता पुन्हा चाललोय ग्राउंडवर मॅच बघायला. पण मॅच आहे पियुषची 7वी, तर विचार करतो पालघरला जाऊन दाढी करून येऊ. पण बघू, आता अपॉइंटमेंट भेटली तर जाऊ, नाही तर मग रात्री जाऊ. पण आजच दाढी करायला लागेल. काय बोलला विकी, काय बोलला? दे ना तू गिफ्ट, दे ना तू गिफ्ट, दे ना. आज खास सुट्टी घेऊन प्रथमेश राऊत मॅच बघायला आलेत UPL ची. पण आमचे एक प्लेयर इंजर्ड झालेले आहेत, लुका. फिजिओ बोलले आराम कर, परवाला खेळू शकतो, परत खेळू शकतो. बघू आता ओनर काय बोलतो. आला कॅमेरात आला. पतू, आजची फिल्डिंग बघून तुला कसं वाटतं? आजची फिल्डिंग बघून मला खूप वाईट वाटतंय, कारण हे खेळला त्यांनी माझा गेम बघितला नव्हता कधी. जेव्हा हे अंडरम खेळायचे तेव्हा मी ओरम खेळायचा. माहिती आहे भाई, ठोक भाई. जेव्हा आहे ना ओरम माहीत पडला, तेव्हा ग्राउंडवर आले तेव्हा ना ओरम माहीत पडला. आणि ते डाय मारायचं ते सांग ना. मी अंडरम ओव्हरम सर्व इथे डाय मारले. रेकॉर्ड आहे, रेकॉर्ड पतूचा आहे. आणि तो रेकॉर्ड आजही बरकरार आहे. SPL ला पण 4 डाय मारलेले. आता UPL कमिटीने पतूला बॅन केलेला आहे, कारण की पतू जेव्हा डाय मारतो तेव्हा ग्राउंडवर खड्डा पडतो. त्याचं वजन 102 किलो असल्यामुळे ग्राउंडवर खड्डे पडतात. म्हणून UPL ने सांगितलं तू रेस्ट घे, ग्राउंड मेंटेन राहिला पाहिजे. म्हणून आता पतू रेस्ट घेतो. आम्ही हाडके पुडके लोक, त्यांनी थोडा पुढाकार घेतलेला आहे, म्हणून आम्ही असतात ग्राउंड मध्ये दिसतात कुठे थोडे. आता चलते हे पालघर. आता चाललोय पालघरला बियर्ड ट्रिम करायला, कारण की असंच ट्रिम करायची इच्छा झाली, म्हणून जास्त आहेत म्हणून चाललो राहुलकडे. आताच UPL बघत होतो ग्राउंडवर आणि घरी गेलो, फ्रेश झालो आणि लगेच निघालो. पतू, फायनली SPLचा मॅन ऑफ द सिरीज ट्रॉफी तर भेटलेली, शर्ट पण भेटलेला आहे. कुठून? स्वराज्य मेन्सवेअर पालघर. हार्दिक क्वालिटी आणि क्वालिटीज भेटणार. 9:30 वाजलेले आहेत. थोड्याच वेळापूर्वी आलो पालघरवरून घरी. पहिले दाढी करायला गेलेलो, नंतर गेलो शर्ट घ्यायला. कुठे? स्वराज मेन्सवेअर पालघर, हार्दिक मोडे करून. कारण की SPLचं जे मॅन ऑफ द सिरीज घ्यायचं बाकी होतं आणि त्याने बोलावलेलं शॉपवर, तर गेलेलो. आणि मग नंतर केक आणि पेस्ट्री पण घेतलेली आहे. ती तुम्हाला या व्लॉगमध्ये बघायला भेटेल का पुढच्या व्लॉगमध्ये ते माहिती नाही. तर आता जेवूया आणि मग पाहूया काय प्लॅन होतो. तसं तर काय प्लॅन नाही होणार मिळत, पण तरी बघूया. आज जेवणामध्ये चायनीजच खातोय. आता
वाजलेले आहेत 11:30 आणि मी चाललो आहे बड्डेला. आणि पहा, आपल्या व्लॉगमध्ये खूपच मस्ती वगैरेच असते आणि काहीच सिरियसली नसते. म्हणजे जास्त करून काहीच सिरियस नसते, सर्व काही मस्ती मजाक. कारण की लोकांना काय आवडते, एंटरटेनमेंट. आणि आपण कशाने देतो आहे, थोडी मजाक मस्ती करून, मित्रांची मस्ती करून, मित्र आपली करतात. आणि ते तुम्ही सिरियसली नका घेऊ. आणि सिरियसली आपण टॉपिक दाखवतच नाही, कारण की ते दाखवून आपल्याला व्ह्यूज गेन करणं जमत नाही. मजाक मस्तीने आपण व्ह्यूज गेन करतोच. आता जाऊया बड्डेला. चला, मी जातो, तुम्हाला पण घेऊन जातो. तर आता वाजलेले आहेत 1:15 झालेले आहेत. आता मी घरी चाललो आहे बड्डे सेलिब्रेट करून. कोणाचा बड्डे आहे, काय आहे, ते तुम्हाला उद्या सकाळी दाखवेल. तसं तर तुम्ही केकवरून गेस करा बड्डे कोणाचा आहे. आता जस्ट केक कटिंग झालेली आहे. जस्ट नाही, कधीच झालेली आहे. आता मी घरी चाललो आहे. आता आपण घरी जाऊन भेटू डायरेक्ट. सॉरी, खूप झोप आलेली आहे. 2 वाजलेले आहेत आणि घसा पण बसलेला आहे. आता काय माहिती, एवढ्या दिवस तर बसला नव्हता घसा. आवाजावरून तुम्हाला समजत असेल. आता रील वगैरे शेड्यूल केलेली आहे. व्लॉग थोडासा एडिट करायचा बाकी आहे. ही व्हिडिओ एंड करूया आणि व्लॉग एडिट करूया, कारण की उद्या सकाळी जायचं आहे देवदर्शनासाठी. सकाळी म्हणजे उद्या नाही, आजच पहाटे. आता 2 वाजलेले आहेत आणि मला लगभग 6 वाजता उठावं लागेल, कारण की मला ट्रेनने जायचं आहे. 7:30च्या ट्रेनने जायचं आहे. ते तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये बघायला भेटणारच आहे, कुठे जाईल, काय करेल, ते तर सर्व तुमच्या समोरच आहे. तर होप करतो आजची व्हिडिओ आवडली असेल. छोटीशी व्हिडिओ होती, व्लॉग. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. आणि फायनली 30 डेज झालेले आहेत व्लॉगिंगचे. उद्या 1 दिवस बाकी आहे, 31 डेज. तर आपला तो चॅलेंज आहे 31 डेज 31 व्लॉग्स ऑफ जानेवारी. तसे तर आपले 31 डेज 31 व्लॉग्स कधीच झालेले आहेत, पण जानेवारीचा ते कंप्लीट होणार आहे. 1 फेब्रुवारीला शेवटची व्हिडिओ पडणार आहे. आणि त्याच्यानंतर गायब वगैरे झालो तर नाही होणार तसं मी. तर भेटूया उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.